जर आपण थोडी जरी जागरूक लोक असतो तर एखादा राजकारणी मटण बनवताना किंवा खाताना आपला फोटो टाकत असेल तर त्याच्या पक्षाची दिवाळखोरी निघाली असती. फक्त याच एका फोटोवरून प्रत्येक उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं असतं की तुमचा राष्ट्रीय अध्यक्ष तर मटण खातोय. यामध्ये नैतिकता किंवा धार्मिकतेचा प्रश्न नाही, तर प्रश्न भविष्याचा आहे. या वर्षीची उष्णतेची लाट, हीटवेव्ह इतकी मोठी आहे जी यापूर्वी कधीच पाहिली गेली नाही. हे सगळं काय चालू आहे? हे हवामान संकट म्हणजे क्लायमेट क्रायसिस आहे. हवामान संकट कुठून येत आहे? दुसरं सगळ्यात मोठं कारण मांसाहार आहे. जर तुम्ही मुस्लिमांना हे दाखवून खुश करत असाल की मी तर मटण खातो, तर तुम्ही मुस्लिमांसोबतही मोठा अन्याय करत आहात. कोणताही धर्म, मत, संप्रदाय किंवा पंथ असं म्हणत नाही की मांस खाल्ल्याशिवाय तुम्ही चांगला माणूस होऊ शकत नाही. आभाळ आग ओकेल, पृथ्वी पूर्णपणे ओसाड होईल. फक्त शहरेच नाही तर अनेक देश बुडून जातील. हे आहे येणाऱ्या पिढीचं भविष्य. लोकांना वाटतं की हवामान बदल म्हणजे असं आहे की थोडी उष्णता वाढेल, थोडी उष्णता वाढेल. नाही, थोडी उष्णता नाही वाढणार, तर मास एक्सटिंक्शन होईल. नमस्ते सर. काही दिवसांपूर्वी भारतात निवडणुका सुरू होत्या आणि प्रचाराच्या वेळी मी पाहत होतो की आपले अनेक राजकारणी ज्या पक्षांचे प्रमुख आणि प्रादेशिक पक्षांचे प्रमुखही होते, ते मुद्दामहून कॅमेऱ्यावर कधी मटण खाताना, तर कधी चिकन खाताना, कधी मासे खाताना, तर कधी शिजवतानाही दिसत होते. आणि मलाही समजत नव्हतं की ते असं का करत आहेत. तर मग असं कसं होतं की भारतात या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे चालून जातात? मला कळतंय काय म्हणायचंय ते. तिथं राष्ट्रीय पक्षांचे प्रमुख आहेत आणि प्रादेशिक पक्षांचे लोकही आहेत. मी सुद्धा पाहिले आहेत ते सगळे फोटो. हे बघा, साधी सरळ गोष्ट आहे. जे लोक ते सगळे फोटो टाकत आहेत आणि ज्यांच्यासाठी ते फोटो टाकत आहेत, त्या दोन्ही पक्षांना अजून हेच माहीत नाहीये की सध्याच्या चालू काळामध्ये मांसाहार करणं म्हणजे जवळपास अपराध केल्यासारखाच आहे. ही सगळी माहिती किंवा याबद्दलची जाणीव न राजकीय वर्तुळात आहे, ना सार्वजनिक क्षेत्रात आहे, ना या नेत्यांना काही माहिती आहे, आणि जनतेला तर काहीच माहिती नाहीये. त्यामुळं हे लोक अशा गोष्टी सहज करून जातात की बघा, आम्ही किती कुल आहोत, आम्ही मटण शिजवत आहोत, आम्ही चिकन खात आहोत, आम्ही मासे खात आहोत. हे सगळं चालून जातं. आणि हेच जर आपला समाज थोडा जरी जागरूक समाज असता किंवा हे राजकारणीच थोडे अधिक जागरूक आणि सुशिक्षित असते, तर अशा गोष्टी चालल्याच नसत्या. अजूनही भारतातील लोकांना असं वाटतं की मी काय खातोय. हा तर माझा वैयक्तिक प्रश्न आहे ना. अरे बाबा, मी काय पण खाईन. तुम्ही माझ्याशी फक्त खाण्याच्या आधारावर का बोलायचं ठरवताय? तुम्ही खाण्यावरून भेदभाव का करताय? लोकांना अजूनही असंच वाटतंय की सगळं एकसारखंच तर आहे. भाजीपाला खाल्ला काय किंवा मांस मटण खाल्लं काय, ते सगळं तर एकच आहे. त्यांना अजूनही हे माहीत नाहीये की जर तुम्ही आता गुगल करून बघा ना आत्ताच, की सध्या जगासमोर सर्वात मोठी समस्या काय आहे, म्हणजेच कॅटास्ट्रॉफिक चॅलेंज काय आहे. हे तुम्ही गुगलवरही सर्च करू शकता किंवा मग तुमच्या AI वगैरेला पण विचारू शकता. कोणत्या AIला विचाराल? ChatGPT, ChatGPT आणि अजून कोणते आहेत? परप्लेक्सिटी. परप्लेक्सिटीला विचारून बघा. तुम्ही सर्वजण आता हा प्रयोग करून पहा. त्यांना विचारा की सध्या पृथ्वीसमोर सगळ्यात मोठं संकट कोणतं आहे. गुगललाही विचारा आणि तुमच्याकडे इतर ज्या प्रकारचे AI रिसोर्सेस आहेत त्यांनाही विचारून पहा. ते सगळे फक्त एकच गोष्ट सांगतील, क्लायमेट क्रायसिस. क्लायमेट क्रायसिस. पण भारतात ही गोष्ट ना राजकारण्यांच्या लक्षात येते आणि जनतेला तर समजून घ्यायचंच नाहीये. भारतामध्ये क्लायमेट कॅटास्ट्रोफबद्दल इतकी कमी जागरूकता आहे की आपल्याला काहीच माहिती नाही. आणि विशेष म्हणजे ज्या देशांवर क्लायमेट क्रायसिसचा सर्वात मोठा आणि सगळ्यात वाईट परिणाम होणार आहे, त्यात भारतही आहे. आपण बर्बाद होणार आहोत. पण ही गोष्ट आपल्या काय लक्षात येण्या झाली आहे आणि आपल्याला हेही कळत नाहीये की ज्या ग्रीनहाऊस गॅसेसमुळे क्लायमेट चेंज होतं, त्यांच्या उत्सर्जनाचं दुसरं सर्वात मोठं कारण फूड चॉईसेस आहेत. पहिलं सर्वात मोठं कारण ऊर्जा, एनर्जी म्हणजे फॉसिल फ्युएल आहे.
आणि त्याच्या अगदी नंतर जे येतं ते अन्न आहे, फूड. अन्नामध्ये विशेषतः तुमचा मांसाहार आणि डेअरीच्या पदार्थांचं सेवन येतं. लोकांना माहितीच नाहीये. लोकांना हेच माहीत नाही की सध्या पृथ्वीचा नाश करणारी गोष्ट म्हणजे मांसाहार आहे. जेव्हा क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदलाची गोष्ट येते ना, तेव्हा थोडंफार शिकले. सवरलेले लोक एवढं तरी म्हणतात की हो, गाडीत इंधन जळतं म्हणून क्लायमेट चेंज होत आहे, एवढं तरी थोडंसं समजतं त्यांना. पण फारच कमी लोकांना माहिती आहे की दुसरं सगळ्यात मोठं कारण काय आहे, ते म्हणजे तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय. जे तुम्ही खात आहात त्याच गोष्टीमुळे ही पृथ्वी बर्बाद होत आहे. आणि ती इतकी बर्बाद होत आहे की आपल्याकडे कदाचित आता सामान्य जीवन जगण्यासाठी 10-20 वर्षेही उरलेली नाहीत. तुम्ही जर UN ला किंवा मोठ्या वैज्ञानिकांना विचाराल तर ते म्हणतात की या संकटाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी, मिटिगेट करण्यासाठी कदाचित आता शेवटची 2 वर्षे उरली आहेत, ज्यात तुम्ही काहीतरी करू शकता. तुम्ही त्याला रिव्हर्स करू शकत नाही, पण जिथं आहोत तिथं तरी त्याला थांबवण्यासाठी फक्त 2 वर्षे उरली आहेत. आणि काही जण असेही म्हणतात की ती 2 वर्षेही आता उरलेली नाहीत. तुम्ही आधीच पॉइंट ऑफ नो रिटर्न पार केलाय आणि आता तुम्ही एका कॅटॅस्ट्रॉफिक फीडबॅक सायकलच्या लूपमध्ये प्रवेश केलाय, जिथून आता परत फिरणंच शक्य नाही. जिथं तापमान वाढेल कारण आधीच वाढलंय, आणि मग अजून वाढेल कारण अजून वाढलेलं असेल, आणि आणखी वाढलं तर आणखी वाढेल, आणि आणखी वाढलं तर आणखी वाढेल. तुम्ही अशा प्रकारच्या एका चक्रात प्रवेश केला आहे. पण ही गोष्ट आपल्याला माहीतही नाही आणि आपल्या राजकारण्यांना कदाचित माहीत नाहीये. आणि जरी माहीत असली तरी ते आपल्याला सांगू इच्छित नाहीत, कारण सांगण्यात त्यांचं कोणतंही हित नाही. लोक म्हणतात झाडे लावू, झाडे लावू. जेव्हा कधी भारतात हवामान संकटाबद्दल म्हणजे क्लायमेट क्रायसिसबद्दल बोलतात, तेव्हा लोकांना 2च गोष्टी समजतात. एक म्हणजे AC वापरू नका आणि दुसरं म्हणजे आम्ही झाडं लावू. तुमच्या एका झाड लावण्यानं काय होणार आहे, तुम्हाला काही माहीत आहे का? तुम्ही एक झाड लावाल, ते 10-20 वर्षांत मोठं होईल. जगात सर्वात जास्त जंगलाच्या जंगलं. आपण झाडांची नाही तर जंगलांबद्दल बोलत आहोत. ती कशासाठी तोडली जातात? ती शेतीसाठी तोडली जातात. आणि जगातील 75 ते 80% शेती ही माणसाला लागणारे धान्य पिकवण्यासाठी होत नाही. ती गाय, म्हैस, मेंढ्या, शेळ्या आणि कोंबड्यांसाठी चारा उगवण्यासाठी केली जाते. आता बरेच लोक हे ऐकून थक्क होतील, म्हणतील की असं कसं शक्य आहे? असं थोडीच होऊ शकतं. भारतात तर होत नाही निदान असं, पण भारतातही अगदी तीच आकडेवारी आहे. जगातील 3/4पेक्षा जास्त शेती मांसाहार करणाऱ्यांसाठी होत आहे. मांसाहारी म्हणतात की आम्ही तर फक्त मांस खाल्लं. नाही, तुम्ही फक्त मांसच नाही खाल्लं. 3/4 शेती मांसाहारी लोकांसाठी होतीये. जे काही तिथं उगवतं ते कोणाला दिलं जातं? गाईला, म्हशीला, बोकडाला. आता बोकड काही हवा खाऊन तर मोठं होत नाही ना. तुम्ही म्हैस कापता, 500 किलोचं जनावर, ते काय खाऊन एवढं मोठं झालेलं असतं? तुम्ही शेती कराल तेव्हाच ना त्याला खायला घालाल. पण ही गोष्ट आपल्या सामान्य ज्ञानातच नाहीये. आणि जी जमीन शेतीसाठी आहे तिची गरज वाढत चालली आहे, कारण लोकांना आणखी मांसाहार करायचा आहे. जंगलच्या जंगलं साफ होत चालली आहेत. लोक म्हणतात बघा, मी क्लायमेट क्रायसिससाठी हे केलंय, मी माझ्या प्रत्येक वाढदिवसाला 2 झाडं लावतो. तुमच्या 2 झाडं लावण्यानं काय होणार आहे? तुम्ही कोणाला मूर्ख बनवत आहात? मांसाहारी लोकांनी या संपूर्ण पृथ्वीचं वाटोळं करून टाकले. त्या मांसाहार करणाऱ्यांमध्ये दूध पिणाऱ्या लोकांनाही जोडा, कारण मांस आणि दूध यांमध्ये अविभाज्य संबंध आहे. हे अगदी एकमेकांना पूरक असे उद्योग आहेत. आपल्याला काहीच माहिती नाही असं काही नाहीये. कितीतरी तथ्य आहेत आणि कित्येक वेळा, 100 वेळा मी वेगवेगळ्या व्यासपीठावर ती तथ्य उघड केली आहेत. ती काही लपवलेली तथ्य नाहीत की फक्त मीच कुठून तरी क्लासिफाईड माहिती घेऊन आलोय. ती सगळी सार्वजनिक माहिती आहे. तुम्ही जर थोडं जागरूक असाल तर तुम्हाला ती सहज मिळेल. डझनभर वेळा तर आम्हीच ती माहिती तुमच्यासमोर ठेवली आहे. तुम्हालाही माहीत आहे. तुमच्याकडेही सगळा डेटा आहे. आमचे लेख छापलेले आहेत आणि व्हिडिओंची तर रांग लागलेली आहे. कोणताही लेख वाचून बघा, त्यात त्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. पण वाचायचं नाहीये ना? आम्हाला तर राजकारणाच्या गप्पांमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. कोणी तुमच्यासमोर एखादी वैज्ञानिक गोष्ट मांडली, एखादी अशी गोष्ट जी तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी महत्त्वाची आहे, तरी सुद्धा ती गोष्ट तुम्हाला वाचायची नसते.
जेव्हा जंगलं तोडली जातात तेव्हा पुढची गोष्ट अशी आहे, तुम्हाला माहीत आहे का, दररोज 300 ते 1000 प्रजाती आणि काही अंदाजित आकडेवारीनुसार कदाचित दररोज 10,000 प्रजाती विलुप्त म्हणजे नामशेष होत आहेत. पहिल्यांदा ही गोष्ट थोडीशी आतमध्ये जाऊ द्या. दररोज किती प्रजाती? 10,000. 10,000चा आकडा नाही मानला तरी ज्यांनी 300 ते 1000चा आकडा घेतला आहे ते म्हणतात की जर 300 प्रजाती विलुप्त होत असतील तर त्यापैकी 150 प्रजाती फक्त जंगल तोडल्यामुळे विलुप्त होत आहेत. मांसाहार करणाऱ्यांमुळे जंगलं तोडली जात आहेत. मांसाहारी फक्त तो प्राणी खात नाहीये जो त्याने मारायला लावला, तर त्याने त्या जंगलातले सगळे प्राणी गिळून टाकलेत. मांसाहार करणाऱ्याने संपूर्णच्या संपूर्ण प्रजाती खाऊन टाकल्या. त्या आता उरल्याच नाहीत. त्या कधीच बघायला मिळणार नाहीत. तुम्ही त्यांचा अधिवास, हॅबिटॅट, त्यांचं घर हिरावून घेतलं. आता ते जगणार तरी कसे? दररोज 137 प्रजाती मांसाहारामुळे या पृथ्वीवरून कायमच्या विलुप्त होत आहेत. दररोज. आणि याचं मुख्य कारण आहे मांसाहार. पृथ्वीवर फक्त 4%च असे प्राणी आहेत ज्यांना तुम्ही जंगली म्हणू शकता. मांसाहार करणाऱ्यांनी सर्व संपवून टाकले. अरे बाबा, जेव्हा जंगलं संपवून टाकली तेव्हा जंगली प्राणी कसे वाचतील? जंगल नसेल तर जंगली प्राणी कुठे राहणार? तर पृथ्वीवर आता एकूण जेवढे प्राणी आहेत त्यापैकी फक्त 4%च जंगली आहेत. सांगा, बाकीचे काय आहेत? बाकीचे सर्व ते प्राणी आहेत ज्यांना मांसाहार करणाऱ्यांसाठी खाऊ पिऊ घालून मोठे केलं आहे, जेणेकरून आता त्यांना कापलं जाईल. पृथ्वीवरचे फक्त 4% प्राणीच खरं तर जंगली आहेत. उरलेले 96% तर हेच आहेत सगळे बकऱ्या, कोंबड्या, डुकरं, गायी, म्हशी, मेंढ्या आणि मासे. ज्याला माणसाने कृत्रिम पद्धतीने जन्म घालून कृत्रिमरित्या खाऊ पिऊ घालून मोठं केलंय, जेणेकरून नंतर माणूस त्याला खाऊ शकेल. आपण अख्खा विरहच खाल्ला आहे. आणि यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे मांसाहार आहे. आणि त्यातही मांसाहारी लोकांची दाद द्यावी लागेल. त्यांच्यामध्ये इतकी हिंमत असते की सरळ म्हणतात, माझी मर्जी, मी काहीही खाईन. जर आपण थोडे जरी जागरूक लोक असतो तर एखादा राजकारणी मटण बनवताना किंवा खाताना आपला फोटो टाकत असेल तर त्याच्या पक्षाची दिवाळखोरी निघाली असती. फक्त याच एका फोटोवरून प्रत्येक उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं असतं की तुमचा राष्ट्रीय अध्यक्ष तर मटण खातोय आणि तुम्ही म्हणता आम्हाला मत द्या. यामध्ये नैतिकता किंवा धार्मिकतेचा प्रश्न नाही. इथं प्रश्न आहे पृथ्वीच्या भविष्यासंबंधीचा. आणि तोही काही 100-200 वर्षांनंतरचा नाही, फक्त 10-20 वर्षांनंतरचा. खरं तर 10-20 वर्षांचाही नाही, अगदी आजचाच आहे. गेल्या वर्षीच्या 365 दिवसांपैकी सुमारे 350 दिवस भारतात कुठे ना कुठेतरी एक्स्ट्रीम वेदर इव्हेंटची घटना घडली आहे. या वर्षीची उष्णतेची लाट, हीटवेव्ह इतकी मोठी आहे, जी यापूर्वी कधीच पाहिली गेली नाही. हे सगळं काय चालू आहे? हे हवामान संकट म्हणजे क्लायमेट क्रायसिस आहे. हवामान संकट कुठून येतंय? याचं दुसरं सगळ्यात मोठं कारण मांसाहार आहे. प्रश्न भविष्याचा नाही, प्रश्न आजचा आहे. तुम्ही आम्हाला कितीही आकडे द्या, प्रत्येक दिशेनं आकडे द्या. तुम्ही जीडीपीचं किती नुकसान झालं ते काढू शकता. गरिबांची किती दुर्दशा झाली तुम्ही तिथून ते काढू शकता. तुम्ही प्रत्येक दिशेनं आकडे आणू शकता. हे इतकं विस्तृत क्षेत्र आहे की यात खूप लिटरेचर उपलब्ध आहे. आता तुम्ही जितकं वाचाल तितकं कमी आहे. पण प्रत्येक लेख, प्रत्येक संशोधन ओरडून ओरडून हेच सांगत आहे. जर पृथ्वी वाचवायची असेल तर मांसाहार लगेच पूर्णपणे बंद करा. धन्य आहे भारत, अजूनही इथेही सगळं सुरू आहे. आपण अजून यात ते मुद्दे आणलेलेच नाहीत की पशुहिंसा, प्राण्यांवर क्रूरता, ॲनिमल वेलफेअर, ॲनिमल राईट्स, या सगळ्या तर अजून खूप लांबच्या गोष्टी आहेत. ॲनिमल राईट्स वगैरे ठीक आहे, पण यात तर माणसांच्या हक्कांचंही जबरदस्त उल्लंघन होत आहे. जेव्हा तुम्ही मांसाहार करता तेव्हा तुम्ही या पृथ्वीवर गरिबी वाढवत असता. तुम्ही विशेषतः त्यांच्यावर अत्याचार करत असता जे सगळ्यात जास्त गरीब आहेत. कारण हवामान बदलामुळे सगळ्यात आधी कोण मरतील? गरीबच ना. हीच गोष्ट आहे. अंधेर नगरी चौपट राजा. सर, मी जेव्हा हे व्हिडिओज पाहिले नेत्यांचे, तेव्हा तर मला अगदी स्पष्टपणे असंच वाटलं की हे व्हिडिओज खास करून एका विशिष्ट मतदार गटाला प्रभावित करण्यासाठीच बनवले गेले आहेत. कोणत्या वोट बँकसाठी? मुस्लिम व्होट बँक. अरे बाबा, ते मुस्लिम असतील, पण माणसंच आहेत ना. भारतात
मुस्लिम आजही बाकी लोकसंख्येपेक्षा जास्त गरीब आहेत. आणि अगदी आत्ताच तुमच्या प्रश्नाच्या आधीच मी बोललो होतो की हे जे हवामान बदल आहे, क्लायमेट चेंज, त्याचा सगळ्यात मोठा वाईट परिणाम गरिबांवरच होणार आहे. गरीब कुठेच टिकणार नाही. जर तुम्ही एखाद्या मुस्लिमाला हे दाखवून खुश करत असाल की मी तर मटण खातो, तर तुम्ही मुस्लिमांसोबतही मोठा अन्याय करत आहात. कारण या मटण खाण्याचे सगळ्यात वाईट परिणाम गरिबांनाच भोगावे लागणार आहेत. आणि गरिबांमध्ये मुसलमानांची संख्या खूप आहे. आणि सगळ्यात जास्त त्रास त्यांना होणार आहे जे हाताने काम करतात. हाताने काम म्हणजे कळतं ना, जे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहेत किंवा अशा प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये आहेत जिथं त्यांना शारीरिक मेहनत करावी लागते. अशा क्षेत्रातही मुस्लिम लोक खूप आहेत. मटण दाखवून कोणाला खुश करताय तुम्ही? हा काय संबंध आहे की मुसलमान म्हणजे मटण? हे काय नातं आहे? समीकरणच असं झालंय. सगळीकडे पसरलेलं आहे की मांसाहार आणि मुस्लिम हे एकत्र जोडले जातात. कारण मुस्लिम समाजात मांसाहाराची थोडी जास्त प्रवृत्ती असते. पहिली गोष्ट म्हणजे अशा प्रकारचा कोणताही संबंध असूच नये. दुसरी गोष्ट, जर असं काही नातं असेल तर ते मुस्लिम समुदायासाठीच मोठी धोकादायक गोष्ट आहे. जर तुम्ही मांसाहाराला तुमच्या धार्मिक ओळखीशी जोडत असाल तर तुमचं भविष्य फारच अंधारात आहे. आणि कुठलाही धर्म असा नाही जो असं सांगतो की मांस खाणं अनिवार्य आहे. असं म्हणतो की जर तुम्ही मांस खाल्लं नाही तर तुम्ही वाईट माणूस आहात. ही कोणती धार्मिकता आहे? असं कुठलाही धर्म सांगत नाही. कोणताही धर्म, मत, संप्रदाय, पंथ असं म्हणत नाही की मांस न खाल्ल्यास तुम्ही चांगला माणूस होऊ शकत नाही. अशाच गोष्टी पसरवल्यात. मला दिसतंय की तो संबंध कुठून तयार होतोय. उदाहरणार्थ, बकरी ईदला बोकडं कापली जातील, मग मटण मिळेल, तिथूनच तो संबंध तयार होतो. पण आपल्याला हे समजून घ्यायला हवं की आजची वास्तविकता काय आहे. तुमची कोणतीही धार्मिक मान्यता असेल, डॉक्टरने तुम्हाला सांगितलंय की जर तुम्ही रेडमीट खाल तर मराल. तुमचं हृदय खराब झालंय, तरीही तुम्ही ते खाल का? खाल? तुम्ही हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती किंवा कोणीही असा, कुठल्या तरी कारणामुळे तुम्हाला लाल मांस खूप आवडत असेल, पण डॉक्टरने सांगितलंय की हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, तर तुम्ही ते खात नाही ना? खात नाही ना? त्याचप्रमाणे आज पृथ्वीच्या आरोग्यासाठी, तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी मांस पूर्णपणे जीव घेणं आहे. संपूर्ण ग्रह संकटात आहे, तर तुम्ही मांस कसे खाऊ शकता? तुम्ही कोणत्या धर्माचे आहात हा प्रश्न नाही. प्रश्न सामान्य समजुतीचा, सेन्सिबिलिटीचा आहे. थोडा विचार करा. काहीतरी तार्किकता असायला हवी ना? आणि कोणताही वर्ग आपली ती मांस संबंधित ओळख टिकवून ठेवू इच्छित असो वा नसो, या व्होट बँक राजकारणामुळं नेत्यांचा यात निश्चितच स्वार्थ आहे की मांसाला एका विशिष्ट समुदायाशी जोडून ठेवा. ही खूप घातक गोष्ट आहे. ही लोकशाहीसाठी घातक आहे, राष्ट्रासाठी, संपूर्ण जगासाठी घातक आहे आणि तुमच्या मुलांच्या भविष्यासाठीही घातक आहे. त्यांना काहीतरी सांगायचं आहे. शिवा, आचार्यजी, जसं मी मांसाहारावर वाचत होतो तेव्हा एक मोठी रंजक गोष्ट माझ्यासमोर आली की 77% शेतीयोग्य जमीन मांसाहारासाठी वापरली जाते आणि त्यातून आपल्याला ज्या काही ग्लोबल कॅलरीज भेटतात आणि प्रोटीनचा जो पुरवठा त्यातून होतो तो केवळ 18% आहे. अगदीच. आणि हे जे सगळे मांस खाणारे लोक आहेत ना, ते सगळे सतत प्रोटीन प्रोटीन असं गाणं गात असतात मांस खाण्यासाठी. 77% जमीन वापरून फक्त 37% प्रोटीन मिळालं त्यातून. अगदी प्रोटीनच्या दृष्टिकोनातूनही मांस एक पुअर इन्व्हेस्टमेंट आहे. जमिनीची पुअर इन्व्हेस्टमेंट, पैशाची पुअर इन्व्हेस्टमेंट आणि कॅलरीच्या दृष्टिकोनातून तर फक्त 18%. पण अशिक्षितपणामुळं आणि तथ्यांच्या माहितीच्या अभावामुळं हे सगळं खूप चालतं की जर तुम्ही चिकन नाही खाल्लं तर प्रोटीन कुठून मिळेल? चिकन नाही खाल्लंस तर प्रोटीन कुठून मिळणार? दूध नाही पिलात तर कॅल्शियम कुठून मिळणार? तुम्हाला माहीत नाही का की या सगळ्या गोष्टी मांस उद्योग आणि डेअरी उद्योगानं पसरवल्या आहेत.
तुम्ही सगळे इथं आहात, सगळेजण स्पोर्ट ॲक्टिव्हिटीजमध्ये आहात आणि जिममध्ये पण जाता. मांस तर सोडाच, इथं तर दूध सुद्धा कोणी घेत नाहीये. खेळताना वगैरे कुणाला काही त्रास होतोय का? आणि चांगल्या फिटनेससह खेळतात. जास्त स्टॅमिना, जास्त ऊर्जा, जास्त ताकदीसह खेळतात. जर एवढी समज आपल्याला आली असती, तर सगळं राजकीय चित्रच बदलून गेलं असता ना? सत्ता उलथवून टाकली जाईल, सरकारं कोसळतील. काय बघताय? अजून काही माहिती काढली आहे का? आचार्यजी, आपण पाण्याच्या टंचाईबद्दल बोलत होतो. आताच बँगलोरमध्ये आपण हे पाहिलं होतं आणि देशाच्या इतर भागांमध्येही आपण हे पाहत आहोत. आता माझ्यासमोर एक तथ्य आहे की 1 किलो बीफ तयार करण्यासाठी सरासरी 15,000 लिटर पाणी वापरलं जातं. सगळ्यात जास्त कार्बन इंटेन्सिव्ह मांस हे ह्याच मोठ्या प्राण्यांचं असतं. विशेषतः बीफ म्हणजे गायी आणि म्हशींचं मांस. गायी आणि म्हशींना स्लॉटर केलं जातं. ते सगळ्यात घातक ठरतं हवामानाच्या दृष्टीने, आणि त्यासाठी पाण्याचाही सगळ्यात जास्त वापर होतो. तुम्ही यात कोणताही धार्मिक दृष्टिकोन जरी नाही आणलात, की अरे गोधन आहे, गोहत्या व्हायला नको, तरीही हे समजून घ्या. सगळ्यात आधी सांगायचं झालं तर मांसाहार हा पृथ्वीच्या दृष्टीने घातक आहेच, आणि मांसाहारातही बीफ तर अगदी प्राणघातक आहे. आचार्यजी, मी या विषयावर वाचत होतो. जसं तुम्ही आत्ताच बीफबद्दल बोललात, तर अनेकदा भारतातील लोक या गोष्टीपासून हात झटकतात की आम्ही तर बीफ खात नाही, पण ते हे विसरतात की भारत दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा बीफ एक्सपोर्ट करणारा देश आहे. आणि याचा थेट संबंध दुधाशी आहे. तर मी दुधाबद्दल वाचत होतो की आपलं जे डेअरीचं दूध असतं ते तिप्पट एमिशन्स करतं, 10 पट जास्त जमीन वापरतं आणि 2 ते 20 पट जास्त फ्रेश वॉटर त्यासाठी वापरलं जातं, प्लांट बेस्ड दुधाच्या तुलनेत. जर सगळे लोक प्लांट बेस्ड प्रॉडक्ट्सकडे वळले तर फूड रिलेटेड जेवढे कार्बन इमिशन्स आहेत ते थेट निम्म्याने कमी होतील. अगदी निम्मे, स्ट्रेट अवे. सगळी आकडेवारी समजून घ्या. जीवाश्म इंधनानंतर सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन कुठून होतं? अन्नामधून. आणि अन्नामध्ये कशापासून? मांसाहार आणि डेअरीपासून. जर तुम्ही मांसाहार सोडलात आणि डेअरीच्याही ऐवजी प्लांट बेस्ड दूध वापरायला लागलात, तर अन्नातून होणारं कार्बन उत्सर्जन थेट निम्म होईल. अगदी निम्म. इतकी साधी सोपी गोष्ट आहे. आपल्याला एक निर्णय घ्यायचा आहे, आणि संपूर्ण हवामान संकट थांबवण्याच्या दिशेनं आपण एक मोठं पाऊल उचलू शकतो. पण तो निर्णय आपण घ्यायला तयार नाही, कारण आपल्याला जिभेच्या चवीपायी, धार्मिक मान्यतांपायी. पण यात मी एक गोष्ट आणखी पाहिली आहे की जे लोक अजूनही मांसाहाराच्या किंवा दूध पिण्याच्या बाजूने तर्क देतात, त्यांचा शेवटचा तर्क नेहमी हाच असतो की आता काय करणार, आमची परंपरा अशीच राहिली आहे किंवा त्याची चव आता जिभेला लागली आहे, आणि मग त्यापुढे काही बोलायचं राहत नाही. मी पुन्हा तेच सांगतोय ना. तुम्हाला सांगितलं जातंय आणि तुम्ही घरी सिगारेट पिता. तुम्हाला सांगितलं गेलंय की तुमच्या मुलाच्या फुफ्फुसात काहीतरी समस्या आहे आणि मूल मरून जाईल. तरीही तुम्ही म्हणाल का की मला तर सिगारेटची सवय झाली आहे, मी तर सिगारेट पिणारच, असं म्हणाल का? नाही ना. तुम्ही लगेच सोडून द्याल. तुम्हालाच माहीत नाही तुम्ही किती गोष्टी सोडून द्याल. जर तुम्हाला सांगितलं गेलं की त्या गोष्टी सोडणं तुमच्या मुलाच्या आयुष्यासाठी आवश्यक आहे, ही गोष्ट लोकांच्या जनरल अवेअरनेसमध्येच येत नाहीये की आपली मुलं पूर्णपणे नारकीय जीवन जगणार आहेत. त्या पिढ्या आता निघून गेल्या, ज्यांनी पृथ्वीवर कधीकाळी थोडं का होईना संतुलन पाहिलं होतं.
आभाळ आग ओकेल. पृथ्वी पूर्णपणे ओसाड होईल. फक्त शहरेच नाही तर अनेक देश बुडून जातील. क्लायमेट मायग्रेशन या शतकातील सर्वात मोठ्या शोकांतिकांपैकी एक असेल. कोट्यवधी लोक आपापली घरं सोडून दुसरीकडे जाण्यास भाग पडतील. आजची शहरं उद्याची वाळवंट असतील. त्यांना सोडावंच लागेल. या नद्या सगळ्या कोरड्या पडणार आहेत. नदीकाठी जी शहरं वसलेली आहेत त्यांचं स्मशानात रूपांतर होईल. हे आहे येणाऱ्या पिढीचं भविष्य. आणि त्यासाठी तुम्ही म्हणत आहात की आता जिभेला चव लागली आहे. मी दूध सोडू शकत नाही. मी मांस सोडू शकत नाही. आणि हे विसरू नका, भारतात खरंय की बीफ खाल्लं जात नाही, पण बफ खाल्लं जातं. बफ कोणासाठी वापरली जाणारी स्लँग आहे माहिती आहे ना? बफेलोसाठी. भारतात रेड्यांचे फक्त 2-3च उपयोग आहेत. एक म्हणजे रेडागाडी ओढतो, पण आता तेही हळूहळू कमी होत चाललंय, ज्याला डुग्गी म्हणतात. दुसरा उपयोग हा आहे की तो म्हशींना गर्भधारणा करण्यासाठी उपयोगी येतो. त्यासाठी एक रेडा पुरेसा आहे. तो 100 म्हशींसाठी तुम्हाला सिमेंट देईल. रेड्याचं जे तिसरं काम आहे ते हेच आहे की तो रेडा कापला जातो आणि तो खूप स्वस्त मिळतो. चिकन आणि मटणापेक्षा स्वस्त मिळतो. म्हणून आपले नेते म्हणतात की गरिबांसाठी हे स्वस्त प्रोटीनचं काम करतोय रेडा. हे न जाणून घेता की तो जो रेडा आहे त्याचं मांस आणि त्याची कत्तल केल्यामुळं विशेषतः भारतासारख्या देशाची खराब अवस्था करून टाकली आहे. अजूनही कदाचित आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये जे संपूर्ण हवामान बदलाचं म्हणजे क्लायमेट चेंजच्या मागचं जे विज्ञान आहे ते मुलांना नीट शिकवलं जात नाहीये. मला खूप आश्चर्य वाटतं जेव्हा मी पाहतो की तरुण लोकांनाही हे माहिती नाही की क्लायमेट क्रायसिसच्या मागचं खरं विज्ञान काय आहे. तेही इकडच्या तिकडच्या फालतू गोष्टी बोलत असतात. सर, यात अजून एक गोष्ट आम्ही पाहिली आहे की ज्यांचं उपजीविकेचं साधन या सगळ्या उद्योगांवर अवलंबून आहे ते लोक यावर खूप रागवतात, संतापतात. आमच्या उपजीविकेचं काय होईल? खूप साऱ्या देशांमध्ये खूप प्रकारच्या गोष्टी कधी काळी चालायच्या. मग त्यांच्यावर बंदी घातली गेली. जेव्हा बंदी घातली गेली तेव्हा जे लोक त्या गोष्टींमध्ये गुंतलेले होते ते लगेच म्हणायला लागतात की आमचं काय होणार. समजा एखाद्या देशात चोरी वगैरे सर्रास चालत होती. मग नियम कडक करून कायदा आणून ती बंद केली गेली. तर सगळे चोर म्हणतील की आता आमच्या उपजीविकेचं आणि रोजगाराचं काय होईल. तर हा कोणता तर्क आहे? हा मूर्खतापूर्ण तर्क आहे. जसं आधी वेल्डिंग असायची. अशा कितीतरी गोष्टी होत्या ज्या आधी मान्य होत्या, आता वर्ज्य आहेत. यात तुम्ही असा तर्क दिलात की त्या लोकांच्या उपजीविकेचं काय होईल, तर हा मूर्खतापूर्ण तर्क आहे. आणि एक गोष्ट सांगतो, ॲग्रिगेट लेवलवर क्लायमेट चेंजमुळं अर्थव्यवस्थेचं नुकसान होतं ना. समजा तुम्ही त्याला थांबवलं, हे सर्व व्यवसाय थांबवले, ज्यामुळे क्लायमेट चेंज आणखी होतं, तर त्याचा अर्थव्यवस्थेलाच फायदा होईल. तो जो फायदा होईल, तो जो सरप्लस निर्माण होईल, तो त्या लोकांना देऊन टाका ना ज्यांच्या उपजीविकेवर परिणाम झाला होता. समजलं नाही ना? एका वस्तीत एक खूप छोटं उदाहरण घेऊन सांगतो. उदाहरण आहे, समजून घ्यायचं असेल तर समजून घेऊ शकाल. एका वस्तीत एका माणसाने कुठून तरी एक भंगार डिझेल जनरेटर आणलं होतं आणि त्याला भरपूर चालवायचे. कुणी विचारलं, का रे एवढं सतत चालू ठेवतोस? म्हणाला, अरे आमच्याकडे वीज जात होती म्हणून आम्ही जनरेटर चालवायचो. पुन्हा विचारलं, का चालवतोस? तर म्हणतो, माझ्या घरात एक काम आहे ज्यासाठी मला वीज लागते आणि जर मी हे डिझेल जनरेटर नाही चालवलं तर मला दर महिन्याला 10,000 रुपयांचं नुकसान होईल, म्हणून मी तो चालवतो. आता जे डिझेलचे जनरेटर चालू आहे त्याच्या धुरामुळे गल्लीतील 20 लोक आजारी पडले आहेत. आणि ते जे 20 लोक आहेत ते सर्वजण दरमहा त्यांच्या औषधांवर आणि डॉक्टरांवर 5-5 हजार रुपये खर्च करत आहेत. 20 लोक आजारी आहेत आणि ते दरमहा 5,000 रुपये खर्च करतायत. तर संपूर्ण गल्लीत त्या डिझेल जनरेटरचा काय परिणाम झाला? ज्याच्या घरात ते चालू आहे त्याला 10,000 रुपयांचा फायदा झाला आणि संपूर्ण गल्लीत काय झालंय? 20 लोकांना 5-5 हजार रुपयांचं नुकसान म्हणजे 1,00,000 रुपयांचं नुकसान. ठीक आहे, एकूण जर बघितलं तर त्या गल्लीचं काय होत आहे? 90,000 रुपयांचं नुकसान. आता जर आपण तो डिझेल सेट फेकून दिला तर संपूर्ण गल्लीचा काय झाला? 90,000 रुपयांचा फायदा. हे जे भाऊ रडत आहेत की माझं 10,000 रुपयांचं नुकसान झालंय
त्या 90,000मधून 10,000 यांना देऊन टाका. तरीही 80,000चं नेट सोशल सरप्लस निघालं ना? होय, हेच हवामान बदलाचं देखील अर्थशास्त्र आहे. इट्स अ सोशल ट्रॅजेडी. इट्स अ ट्रॅजेडी ॲट दी ॲग्रिगेट लेवल. 2-4 लोकांना यामुळे फायदा होतो. उदाहरणार्थ, आता एखादा कत्तलखाना आहे, त्याला तर म्हैस कापल्यानं फायदा होतच आहे. पण तुम्ही म्हशीचं जे काही करत आहात ते एकूण पातळीवर, सामाजिक पातळीवर, राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर खूप मोठा नकारात्मक आर्थिक परिणाम आहे. समजतंय का? तर हा चुकीचा तर्क आहे की काही लोकांचं नुकसान होईल. ज्यांचं नुकसान होईल त्यांची भरपाई करता येऊ शकते. आणि ही गोष्ट नैतिकही नाहीये की तुमचं नुकसान होईल. तुम्ही काम चुकीचं करत आहात. तुम्ही ते काम निवडलंच का? आणि एक जागरूक नागरिक म्हणून तुम्ही स्वतःही म्हटलं पाहिजे की मी हे काम करणार नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. मी समजतो की हा पोटापाण्याचा प्रश्न आहे. घर चालवायचं असतं तर समाज भरपाई करून देईल. पण हे काम बंद करा. याच्याशी संबंधित एक गोष्ट माझ्यासमोर आली होती आता. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं संपूर्ण जगासाठी एक रिपोर्ट काढला होता. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की जर आपण आत्ताच अशी काही पावलं उचलली ज्यामुळे आपण क्लायमेट चेंज थांबवू शकू आणि त्याला 2 डिग्रीच्या खाली ठेवू शकू, तर त्यासाठी सुमारे 6 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सचा खर्च येईल. पण जर आपण काहीच केलं नाही तर फक्त 2050 पर्यंत, म्हणजे पुढच्या 20 वर्षात आपल्याला किमान 40 ट्रिलियन डॉलर्सचं नुकसान होईल. तर हे आहे नेट ग्लोबल सरप्लस, जे की तुम्ही वाचवू शकता. आणि जर वाचवलं नाही तर त्याची ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट किती ट्रिलियन डॉलर्सची आहे ते तर तुम्ही आत्ताच ऐकलं आहे. संपूर्ण जगासाठी ही एक सेन्सिबल, बुद्धिमत्तापूर्ण गोष्ट आहे की तुम्ही याला थांबवा. आणि ही फक्त नैतिकतेची गोष्ट नाहीये. यात फक्त काही नैतिक फायदा नाहीये. यामध्ये थेट आर्थिक फायदा देखील आहे. यात अनेक लोक हाही आकडा देतात की इमिशन्सची जी घट होईल ती तर एक बाजू आहेच, पण त्यासोबतच जी शेतीयोग्य जमीन आपण सध्या जनावरांसाठी अन्न तयार करण्यासाठी वापरत आहोत ती सगळी जमीन पुन्हा जंगलात रूपांतरित करू शकतो, ज्याचे स्वतःचे आणखी फायदे आहेत की आपण त्यात किती कार्बन शोषून घेऊ शकतो. अगदी 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 बरोबर आहे. लोक म्हणतात झाडं लावायला हवेत. पण अरे बाबा, झाडं लावू नका. आधी ती कामं थांबवा ज्यामुळे जंगलं तोडली जात आहेत. पण ही साधी गोष्ट कोणाच्या लक्षातच येत नाहीये. ते म्हणतात आम्ही झाडं लावणार. अरे यार, तुम्ही एखादं झाड लावलं तर ते मोठं व्हायला 20 वर्ष लागतील आणि तोपर्यंत बकरी खाऊन टाकेल त्याला. झाड लावून तुम्ही रात्रंदिवस त्याची निगा राखणार आहात का? आणि जंगलात जे झाड उगवतं ना, त्यासाठी एक संपूर्ण नैसर्गिक पर्यावरण असतं. तिथंच ते नीट वाढू शकतं. तुम्ही तुमच्या सोसायटीत किंवा कॉलनीत झाड लावताय. सगळ्या ग्रेटर नोएडामध्ये शोधा बरं. किती मोठमोठे वृक्ष दिसतात. हे जे तुम्ही इथं बाभळीचं काटेदार झुडूप लावताय आणि त्याला झाड म्हणताय, ते किती कार्बन शोषून घेईल? कार्बन शोषण्यासाठी मोठाले जंगली वटवृक्ष लागतात. एवढे मोठे वटवृक्ष तुम्हाला कुठे मिळतील? इथं नोएडा, ग्रेटर नोएडामध्ये तुम्ही कधी पाहिलंय का जाडकोडाचं झाड? इथं तर ती बिचारी आपला जीव मुठीत धरून बसली आहेत. मरगळलेली, सुकलेली, पडलेली झाडं. त्यांना खरं तर झाडं म्हणताच येणार नाही. ती तर फक्त झुडुपं आहेत. त्यांना झाडं म्हणून लोकांची फसवणूक केली जाते. झाडे लावू नका. ती कामं थांबवा ज्यामुळे झाडं कापली जातात आणि झाडं कापली जाण्यात मांसाहाराचा खूप मोठा वाटा आहे. मी झाडं लावायला मनाई करत नाहीये. मी फक्त एवढंच सांगतोय की एखादं दुसरं रोप लावून तुम्हाला असं वाटू नये की तुमचं कर्तव्य पूर्ण झालं.